Hello everyone. In the previous video, instead of teaching म्हणजे शिकवण्याऐवजी I had given you some work to do at home. 3 questions I had given, I remember, A, B and C. All the questions were based on the topic which I taught you during the last 2 months. गेल्या 2 महिन्यात जे काही शिकवलं त्याच्यावर आधारित मी तुम्हाला 3 प्रश्न दिले होते, परंतु ते तिन्ही प्रश्नपत्रिकेशी संबंधित आहेत, म्हणजे त्यावर प्रश्न येतात. मला असं वाटतं प्रामाणिकपणे तुम्ही सर्वांनी तिन्हीचे तिन्ही प्रश्न सोडवले असतील. काही अडचण असेल, नसन कळालं तर तुम्ही मला फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. Today, in this video, we are going to continue with unit number 2. It is on page number 41. आणि प्रत्येक युनिटमध्ये पहिली कविता असते. In every unit, the first one is the poem. आज आपणाला तिसरी कविता पाहायची आहे, परंतु पेज नंबर 40 वर एक फॉर्म दिलेला आहे. फॉर्म कॉम्प्युटर रिलेटेड फॉर्म आहे, बरोबर आहे ना, इंटरनेटशी रिलेटेड फॉर्म आहे. तुम्ही म्हणाल सर त्याच्या मागचं पान काय, हे काय, हे तुम्ही काहीच घेतलं नाही, हे तुम्हाला सर्व येतं. ती माहिती एकदा वाचल्यानंतर ॲडमिशन फॉर्म कसा भरायचा, नाव, सरनेम, फादर्स नेम, मदर्स नेम वगैरे वगैरे त्याच्यामध्ये दिलं आहे, डेट ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, यू नो ऑल दिस थिंग्स. दिस इज व्हेरी सिम्पल. सध्याच्या मुलांना या गोष्टी फार किरकोळ आहेत, त्यामुळे मी काही त्याला टच करणार नाही. सो ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 41 अँड राईट डाऊन द टायटल ऑफ द थर्ड पोयम, यू स्टार्ट डाईंग स्लोली. टायटल लिहून टाका, यू स्टार्ट डाईंग स्लोली. The name of the poet is Pablo Neruda. उच्चार बघा काय केला, Pablo Neruda. Chilean poet. He is from Chile. Chile is one of the nations in the world, one of the countries in the world. हा जगातला एक देश आहे चिली. कदाचित तुम्ही ऐकलेला असेल, जसं इंडियातलं इंडियन, अमेरिकेचं अमेरिकन, चिलीचं चिलियन पोएट म्हणून मी म्हणालो. पाब्लो नेरुडा, त्याचं नाव पण लिहून टाका. आता टायटलची भानगड अशी आहे, जर शब्दशः अर्थ घेतला बघा, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरायला सुरुवात करत आहात, शब्दशः अर्थ. परंतु असा अर्थ या टायटलचा नाही. यू आर लूजिंग द होप ऑफ युअर हॅपीनेस इन फ्युचर. भविष्यातली जी काही सुख आहेत ती तुम्ही घालवायला सुरुवात करीत आहात, त्याला तुम्ही मुकायला सुरुवात करीत आहात, असा त्याचा अर्थ आहे. एकदम भिन्न अर्थ आहे. तुम्हाला डायचा अर्थ माहिती आहे, मरणे. डाईंग त्याचं ING लागलं, तो अर्थ नाही. याची चर्चा उद्या मी परत करेल. आय विल एक्सप्लेन इट अगेन टुमारो, राईट. तर आपल्या ॲक्टिव्हिटीज पाहायच्या असतात, वॉर्मिंग अप पाहायचं असतं, चिट चॅट पाहायचं असतं. सो लेट अस कम टू चिट चॅट. नाव आय रीड अँड यू लिसन केअरफुली. लुक इन टू युअर बुक्स. Assuming A, B, C, D as speakers, ask the assigned questions in your group and discuss. आता असे ग्रुप आहेत A, B, C आणि D. These are the groups, 4 groups given here, and certain questions are there. Every question begins with if, right? जर बारकाईनं निरीक्षण केलं तर प्रत्येक प्रश्नाची सुरुवात if ने होते. जर असं झालं, जर तसं झालं, जर हे केलं, जर ते केलं, आपल्याला उत्तरं द्यायची, नीट लक्षात घ्या. सो लेट अस स्टार्ट with the group A. Now I read. If you do not study well, what will happen? जर तुम्ही चांगला अभ्यास केला नाही तर काय घडेल.
आता पहा, भविष्यकाळात उत्तर द्यायचंय, अर्धा भाग व्हॉट विल हॅपन असं म्हटलंय, तर मग भविष्यकाळामध्येच उत्तर पाहिजे ना. देअर कॅन बी व्हेरियस आन्सर्स टू धिस क्वेश्चन. या प्रश्नाची विविध उत्तरं असू शकतात. लेट अस सी वन बाय वन. आता बघा, परत सांगतो, जर तुम्ही अभ्यास केला नाही, म्हणजे चांगला अभ्यास केला नाही, व्हॉट विल हॅपन? आय विल गेट फेल, आय विल नॉट पास, आय विल नॉट गेट गुड मार्क्स. बरोबर आहे. माय पॅरेंट्स विल गेट अँग्री, माझे आईवडील रागावतील. इट विल अफेक्ट माय करिअर, त्याचा माझ्या करिअरवर परिणाम होईल. म्हणजे किती उत्तरं देता येतात. जरा मराठीत जर विचार केला ना, तर मी पास होणार नाही, तर दुसरा म्हणतो मी नापास होणार नाही, हे नापास होईल. एक म्हणतो मला चांगले मार्क्स मिळणार नाही, दुसरा म्हणतो माझे आईवडील चिडतील, रागावतील. माय पॅरेंट्स विल बी अँग्री ऑर माय पॅरेंट्स विल गेट अनॉइड विथ मी. झाली उत्तरं त्याची, राईट. पण तुम्ही लक्षात घेतली का, नीट ऐकली का? भविष्य काळातच उत्तर द्यायचं. ग्रुप त्या ए मधला दुसरा पॉइंट खाली आहे. इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज ऑर गेम्स. जर तुम्ही शाळेतल्या स्पोर्ट्समध्ये इतर अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला नाही तर काय? बरोबर आहे ना. मग काय होईल? माय फ्रेंड्स विल ब्रेक माय फ्रेंडशिप. माझे मित्र माझी मैत्री तोडण्याची शक्यता आहे. किंवा आय विल लूज माय फ्रेंडशिप, माझी मैत्री तुटेल. बरोबर आहे. आय विल फील नर्वस, वाईटही वाटण्याची शक्यता आहे नंतर. बरोबर आहे की नाही. आफ्टर सम टाईम आय विल फील नर्वस, आय शॅल फील नर्वस, वाईट वाटतं नंतर. आय शॅल लूज द कलेक्टिव्ह हॅपीनेस, जो एकत्रित आनंद मिळतो ना, त्याला मी मुकणार आहे. कारण स्पोर्ट्समध्ये आणि इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतल्यावर आनंद मिळतो. बट यू विल लूज दॅट काइंड ऑफ हॅपीनेस, राईट. त्याला तुम्ही मुकणार आहात. आता बी ग्रुपकडे येऊ. इफ यू वेकअप लेट ऑन अ वर्किंग डे. जर कामाच्या दिवशी, वर्किंग डे म्हणजे कामाचा दिवस, त्या दिवशी जर तुम्ही उशिरा उठला, मग काय काय घडेल हे एक एक पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. मी आता सांगितलं, कितीतरी उत्तरं देऊ शकता. बरोबर आहे. मग आता पहिलं उत्तर काय, तुम्ही काही गेस करता का नाही, याचं उत्तर कसं द्यायचं? पूर्ण वाक्यात सांगता येतं. इफ आय वेक अप लेट ऑन अ वर्किंग डे, आय विल लूज, आय विल मिस मुकेल अ कूल मॉर्निंग अँड कूल ॲटमॉस्फिअर, राईट. अहो, सकाळची थंडगार सकाळ, त्याला तुम्ही मुकणार. आल्हाददायक वातावरण असतं सगळं, त्याला तुम्ही मुकणार. आणखी काय होणार? आय विल बिकम लेझी, मी आळसी बनेल. आय विल नॉट रिमेन ॲक्टिव्ह, आय विल नॉट रिमेन फ्रेश, माझ्या तरतरी राहणार नाही, मी ॲक्टिव्ह राहणार नाही. हे घडणार आहे की नाही? त्याच्याच खाली आहे बी मध्ये. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड. याचा अर्थ काय? एका मित्राला गरज आहे, युअर फ्रेंड इज इन नीड अँड यू इग्नोर हिम. मुले असतील तर यू इग्नोर हर, व्हॉट विल हॅपन? हे प्रत्येक ठिकाणी व्हॉट विल हॅपन आहे, व्हॉट विल हॅपन हेच उत्तर द्यायचं आहे आपल्याला. आणि भविष्य काळातच आलं पाहिजे. मी परत वाचतो. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड, मग काय? परत मग अशी एक पॉईंट सांगितला होता, आय विल ब्रेक माय फ्रेंडशिप विथ हिम. मुले असतील तर विथ हर. बरोबर आहे का नाही? माझी त्याच्याशी असणारी मैत्री संपुष्टात येणार आहे. मी काय म्हणालो इंग्लिशमध्ये? आय विल ब्रेक माय फ्रेंडशिप विथ हिम. एक झालं. ही विल बी अँग्री विथ मी. अहो, तो माझ्यावर रागावणार आहे ना, चिडणार आहे ना, का नाही चिडेल? तो त्याला गरज आहे, तुम्ही मदत करत नाही, दुर्लक्ष करता. ही विल बी अँग्री, सी विल बी अँग्री विथ मी. बरोबर आहे की नाही? सी कडे जाऊ आपण. इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली, व्हॉट विल हॅपन?
काय घडणार आहे जर तुम्ही रेग्युलर एक्झरसाइज केला नाही, व्यायाम केला नाही तर? बरोबर आहे का नाही? हां, मग आता मगाशी उत्तर झालं होतं एक, आय विल बी लेझी, आय विल बिकम लेझी, मी आळसी बनेल. एक, हां, इट मे कॉज ओबेसिटी. ओबेसिटी माहिती का? OBESITY, लठ्ठपणा. त्याने लठ्ठपणा येऊ शकतो असं माझं वाक्य होतं. आय रिपीट द सेंटेन्स, इट मे कॉज ओबेसिटी. आय विल लूज माय इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे काय? प्रतिकारशक्ती. ती कमी होणार आहे जर तुम्ही रेग्युलर व्यायाम केला नाही तर. यू कॅन हॅव डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स, राईट? काही पचनाचे काहीतरी समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकतात रेग्युलर एक्झरसाइज घेतला नाही तर, दररोज व्यायाम केला नाही तर. यू कॅन हॅव डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सांगताना मला आहे म्हणायचं, मी तुम्हाला म्हणणार तुम्ही म्हणणार की नाही. आणखी काय होऊ शकतं? यू कांट वर्क प्रॉपरली थ्रू आउट द डे. तुम्ही दिवसभरात चांगलं काम करू शकत नाही इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली. जर का बाबांनो नियमित व्यायाम केला नाही ना, दिवसच चांगला जाणार नाही. युअर डे विल बी व्हेरी बॅड. फार वाईट दिवस जाईल. आपण डीकडे येऊ. इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड, व्हॉट विल हॅपन? जंक फूड, the food, ready-made food, which we buy from the market, packaged food, this is called junk food, right? बाजारात जे रेडीमेड पॅकेजमध्ये फूड मिळतं त्याला आपण जंक फूड म्हणतो. आणि ते जर तुम्ही खाल्लं तर काय होईल सांगा तुम्ही. आता जंक फूडमध्ये काय नेमकं वापरतात, काय व्हिटॅमिन्स असतात का नसतात हे आपल्याला सांगता येत नाही. बट इटिंग जंक फूड इज डेंजरस टू आवर हेल्थ. यू मे ग्रो फॅट. तुम्हाला जाडीजुडी येईल, तुम्ही जाडजूड व्हाल, पण अगेन इट मे कॉज ओबेसिटी. आणि बघा ना, जे वडापाव खातात, बाकीचं पॅकेज्ड फूड आणतात, जंक फूड, अहो त्यांच्या ढेऱ्या बघा ना, त्यांचं बेली बघा, स्टमक बघा, ते पुढं आलेलं आहे. हां, म्हणजे इट जंक फूड मे कॉज द ओबेसिटी. होऊ शकतं, तुम्हाला स्थूलपणा येऊ शकतो, लठ्ठपणा येऊ शकतो. तेव्हा आपण ही एक ग्रुपमधली ॲक्टिव्हिटी पाहिली, याच्या प्रश्नांची चर्चा केली. खाली या. नंबर 2, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. माझ्या जीवनातल्या मी करू शकणाऱ्या गोष्टी. देर आर सर्टन थिंग्स विच आय कॅन डू फॉर. नंबर 1 आहे फॉर माय नेशन, नंबर 2 आहे फॉर माय फॅमिली, नंबर 3 फॉर माय फ्रेंड्स, नंबर 4 फॉर ओल्ड पीपल, 6 फॉर द नीडी, अँड द लास्ट 1 फॉर माय सेल्फ. स्वतःसाठी, मित्रासाठी, गरजू लोकांसाठी, म्हाताऱ्यासाठी, मित्रांसाठी, फॅमिलीसाठी, राष्ट्रासाठी आपण कोणत्या गोष्टी करू शकतो, राईट? आता इथे एक दिलेलं आहे, आपण एक एकच घेणार, याच्यात जास्त वेळ घालवण्यात मजा नाही. पहिलं उदाहरण त्यांनी दिलं, कीप माय लोकॅलिटी क्लीन. राष्ट्रासाठी बरं का, तुम्ही राष्ट्रासाठी काय करू शकता? म्हणजे आय कॅन कीप माय लोकॅलिटी क्लीन. मी माझी जी वस्ती आहे, जी वसाहत आहे, कॉलनी आहे, ती स्वच्छ ठेवू शकतो. तुम्ही म्हणा सर हे राष्ट्रासाठी कसं काय झालं? हो, इफ यू कॅन कीप युअर लोकॅलिटी क्लीन, इट मीन्स यू आर हेल्पिंग द गव्हर्नमेंट. तुम्ही सरकारला मदत करत आहात, बरोबर आहे का? मग आता सांगा मला, आणखी एखादं सांगू शकता का राष्ट्रासाठी तुम्ही कुठली गोष्ट करू शकता? बरं एकच सांगा मला. काय 3-3, 4-4 सांगताय? सध्याच्या करंट सिच्युएशनमधलं सांगा. हां, आय शॅल नॉट गो आउट ऑफ द हाऊस इन द कोरोना पिरियड, राईट? सध्या कोरोना आहे का नाही? कोरोना इज स्प्रेडिंग व्हेरी फास्ट अँड द गव्हर्नमेंट इज टेलिंग यू नॉट टू गेट आउट ऑफ युअर हाऊस. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही सांगितलं पाहिजे ड्युरिंग कोरोना किंवा इन द एक्सपिडिशन ऑफ कोरोना आय विल नॉट गेट आउट ऑफ माय हाऊस. एपिडेमिक, सॉरी मी काहीतरी शब्द वेगळा वापरला.
ड्युरिंग द एपिडेमिक ऑफ कोरोना आय शॅल नॉट गेट आउट ऑफ माय हाऊस विदाउट एनी रिझन. कुठल्याच कारणाशिवाय मी घराच्या बाहेर पडणार नाही. म्हणजे तुम्ही राष्ट्रासाठी केलं का नाही मला सांगा. केलं. आता काही वेळेला युद्ध होतं, वादळं येतात, नैसर्गिक संकट येतात, नॅचरल कलॅमिटीज आहेत, पुष्कळ नॅचरल कलॅमिटीज आहेत, बरोबर आहे. ॲट दॅट टाईम यू कॅन डोनेट सम मनी, यू कॅन डोनेट युअर ओल्ड क्लोथ, चप्पल, सँडल्स, शूज एटसेट्रा फॉर सच अफेक्टेड पीपल, बरोबर आहे का नाही. मग हे कोणतं नॅशनल वर्क झालं ना, हे राष्ट्रासाठी काम झालं. तुम्ही नीट ऐकलं का मी काय काय सांगितलं ते. इथं एक दिलं आहे लोकॅलिटी क्लीन ठेवणं, पण आत्ता कोरोनाचं खूप छान उदाहरण दिलं. नंतर नॅचरल कलॅमिटीचं दिलं ना, तुम्ही पुष्कळ हेल्प करू शकता गव्हर्नमेंटला. आता दुसऱ्या कॉलमकडे येऊ. फॉर माय फॅमिलीमध्ये इथं केअर दिलेला आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे आय शॅल टेक केअर ऑफ माय फॅमिली. दुसरं तुम्हाला सांगता येतं ना, पुष्कळ सांगता येते. आय शॅल हेल्प माय पॅरेंट्स, मी माझ्या आईवडिलांना मदत करेन. आय शॅल हेल्प माय सिस्टर, यंगर सिस्टर इन हर स्टडी. आणखी काय करू शकता. आय शॅल वॉटर द प्लांट्स इन आवर गार्डन, मी बागेतल्या माझ्या रोपट्यांना पाणी घाली. आय शॅल कीप माय रूम क्लीन, आय शॅल कीप माय रूम क्लीन, मी माझी खोली स्वच्छ ठेवी, बरोबर आहे की नाही. यू कॅन डू दिस फॉर युअर फॅमिली अँड फॉर युअर सेल्फ ऑल्सो. थर्ड वन, फॉर माय फ्रेंड्स वेट. आता इथं असं दिलंय आय कॅन वेट फॉर माय फ्रेंड्स, बरोबर आहे की नाही. मग दुसरं नाही सांगता येत का. इफ ही इज इन डिफिकल्टी, इफ ही ऑर सी हॅज एनी प्रॉब्लेम, यू कॅन हेल्प देम. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, आय शॅल हेल्प माय फ्रेंड व्हेन ही इज इन नीड, व्हेन सी इज इन नीड. मुली करता, बरोबर आहे का नाही, करता येतं. पुढचा आहे फॉर ओल्ड पीपल, इथं हेल्प म्हटलंय. मग आता हेल्प मदत करील, आय शॅल हेल्प ओल्ड पीपल. तर तुम्ही असंही म्हणू शकता ना, आय शॅल टेक केअर ऑफ देम, मी त्यांची काळजी घेईन. आय शॅल प्रोव्हाइड देम मेडिसिन, बरोबर आहे की नाही, मी त्यांना औषधं पुरवीन, मी त्यांना मदत करीन. असं सांगता येतं ना. म्हाताऱ्या माणसासाठी आपण हे करू शकतो. फॉर द नीडी, इथं म्हटलंय शेअर, एकच शब्द दिला. याचा अर्थ काय. आय कॅन शेअर देअर सॉरोज ॲज वेल ॲज हॅपीनेस. बघा, तुम्ही गरजू लोकांच्या दुःखात आणि आनंदातही सहभागी होऊ शकता. पण दुसरं सांगा ना, इफ दे आर इन डिफिकल्टी, इफ दे आर इन ट्रबल, आय शॅल हेल्प देम, मी त्यांना मदत करीन, बरोबर आहे का नाही. मदतीचा भाग जवळजवळ या सर्व कॉलममध्ये सर्व ठिकाणी येतो. तुम्ही एकच सांगू शकता, आय शॅल हेल्प देम इफ दे आर इन नीड, राईट. लास्ट वन फॉर माय सेल्फ, तुमच्या स्वतःसाठी. तो एक्झाम्पल काय, प्रे. आता नुसतंच प्रे म्हटल्यावर काय कळणार आहे. तर प्रे म्हणजे काय, आय शॅल प्रे टू गॉड टू कीप मी हॅपी, परमेश्वराकडे मी मला स्वतःला आनंदी ठेवायला प्रार्थना करीन. ही एक झालं प्रेचं. तुम्ही असं नाही म्हणू शकत का, आय शॅल टेक केअर ऑफ माय हेल्थ. काय म्हणालो मी, आय शॅल टेक केअर ऑफ माय हेल्थ, मी माझ्या आरोग्याची काळजी घेईन, बरोबर आहे. आय शॅल हेल्प माय सेल्फ, काय रे याचा अर्थ, मी स्वतःलाच मदत करेन. आता तुम्ही म्हणाला असं कसं काय सर, स्वतःला मदत कशी काय करता येते. गॉड हेल्प देम हू हेल्प देमसेल्व्स. तुम्ही ऐकलं का कधी. परमेश्वर कुणाला मदत करतो रे, जे स्वतःला मदत करतात त्यांनाच परमेश्वर मदत करतो. हा एक फार मोठा थॉट आहे, सुविचार आहे. मग तुम्ही असं जरी उत्तर देताना सांगितलं, आय शॅल हेल्प माय सेल्फ, मी स्वतःला मदत करेन. आय शॅल कीप माय रूम क्लीन, आय शॅल कीप माय क्लोज कबर्ड क्लीन, राईट. आय शॅल स्टडी ऑन टाईम किंवा इन टाईम. आय विल नॉट ट्रबल एनीबडी, कोणाला मी त्रास देणार नाही.
हे सगळं तुमच्यामध्ये येतं. तेव्हा एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या प्रत्येक वेगवेगळ्या घटकासाठी आहेत. वेगवेगळ्या घटकासाठी व्हॉट वी कॅन डू मीन्स व्हॉट यू कॅन डू, आपण त्याची चांगली चर्चा केलेली आहे. आपणाला एक जरी छान उत्तर देता आलं प्रश्नानुसार तर पुरेसं झालं, माझं समाधान होईल. लेट अस कम टू ॲक्टिव्हिटी नंबर 3. आय रीड. कंप्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट ए पॅरेग्राफ. आता एक वेब दिलंय आणि एक छोटासा पॅरेग्राफ लिहायला सांगितला. आपण आता काय करू, वेब पूर्ण करू. मध्यंतरी जे दिलंय चौकटीत स्क्वेअरमध्ये माय विश म्हटलेलं आहे, माझी इच्छा. आपण याला माय डिझायर पण म्हणू शकतो, राईट, काहीच फरक पडत नाही. माय डिझायर किंवा माय विश, अर्थ कळाला, माझी इच्छा. आता एक भरून दिलेलं आहे, ट्रॅव्हल इन स्पेस. आता काय तुमची इच्छा आहे, आता मी हे पूर्ण वाक्यात बोलतो. माय विश इज टू ट्रॅव्हल इन स्पेस. काय बोलतो मी, माय विश इज टू ट्रॅव्हल इन स्पेस. अंतराळात भ्रमण करण्याची माझी इच्छा आहे. बरोबर आहे. मग असं हे अंडे, हे वेब, एक एक रिकाम्या जागा पूर्ण करायच्या. आता दुसरा विद्यार्थी काय म्हणू शकतो, माय विश इज टू लँड इन सहारा द डेझर्ट. माझी अशी इच्छा आहे की सहारावर उतरायचं, वाळवंटावर, कारण सहारा इज द बिगेस्ट डेझर्ट इन द वर्ल्ड. सगळी रेती, सगळी सँड, सगळी तप्त, आणि तिथलं तापमान अबाव 45 डिग्री सेल्सिअस असते. तुम्हाला पण एक वंडर आहे ना जगातलं, बरोबर आहे की नाही. मग एखादा म्हणेल माय विश इज टू व्हिजिट म्हणा, टू ट्रॅव्हल म्हणा, टू लँड म्हणा सहारा, बरोबर आहे, असू शकते एखाद्याची इच्छा. एखादा तिसरा म्हणेल माय विश इज टू ट्रॅव्हल बाय बोट इन पॅसिफिक. पॅसिफिकवरून सफर मारायची, जलसफर करायची, व्हॉयेज, त्याला जलसफरला व्हॉयेज म्हणतात. एखादा म्हणेल आय वॉन्ट टू लँड ॲन आयसोलेटेड आयलंड इन द सी, बरोबर आहे ना, किंवा इन द ओशन. महासागरात किंवा समुद्रात एखादं बेट असतं, त्याच्यावरही काही जणांची उतरायची कल्पना असते. मग तो म्हणू शकतो आय वॉन्ट टू लँड on an island in Pacific. There are many islands in the Pacific. हे तुम्हाला माहिती आहे का बघा, कितीतरी बेट आहेत त्या पॅसिफिक महासागरात, प्रशांत महासागरात. एखाद्यावर उतरायचं, मजा आहे तिथं. तिसरा काय म्हणेल, आय वॉन्ट, असं बोलता येतं, आय वॉन्ट टू लँड ऑन द मून लाईक नील आर्मस्ट्रॉंग. हॅव यू हर्ड दिस नेम, द फर्स्ट मॅन हू लँडेड ऑन द मून. एखाद्याची आजची इच्छा असू शकते. मग मी कसं बोललो, आय वॉन्ट किंवा आय विश टू लँड ऑन द मून अँड वॉक देअर. आणि तिथं चालायचं पण, उतरायचं पण, चालायचं पण, बरोबर आहे. चौथा म्हणू शकतो आय वॉन्ट टू टेक ऑफ इन द ऑर्बिट विथ रॉकेट. असंही सांगता येतं का नाही. ह्या कक्षेमध्ये जे काही हे आहे, पोकळी आहे, त्याच्यामध्ये एखाद्याला प्रवास करायची इच्छा आहे, त्याला टेक ऑफ घ्यायचं आहे रॉकेटच्या साहाय्याने, असंही सांगता येईल. आता कोणाची काय इच्छा असेल हे काहीही सांगता येत नाही. एखादा असं म्हणेल आय वॉन्ट टू व्हिजिट अंदमान अँड निकोबार. आता हे कुठे आहे, लांब आहे, जिथं काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची पूर्वी इंग्रजाकडून आपल्या भारतीय लोकांना. सावरकरांचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला, पण ते मजेशीर आहे, ते पाहण्यासारखं आहे अंदमान अँड निकोबार. आता एखादा म्हणेल आय वॉन्ट टू वॉक, बघा बरं आहे, एक मला आत्ता आठवलं, आय वॉन्ट टू वॉक ऑन द चायना वॉल. माहिती आहे तुम्हाला चायना वॉल, तिथं वरून दिसते आकाशातून, तिचा फोटो घेता येतो, त्याच्यावर चालायची इच्छा आहे. तेव्हा अशा प्रकारच्या अनेक विशेष असू शकतात. एव्हरी वन हॅज हिज ऑर हर ओन विश ऑर ओन डिझायर. प्रत्येकाला असं कोणतंही करता येतं आणि पॅरेग्राफ लिहिता येतो. आय थिंक इट इज नॉट सो इम्पॉर्टंट. थर्ड ॲक्टिव्हिटी इज नॉट सो इम्पॉर्टंट. कंपोजिशन बी नाही येऊ शकत, पण इच्छा काय आहे
की या ठिकाणी आपल्याला याच्यातून सांगता येतं. हे वेब अनेक प्रकारच्या इच्छा सांगून पूर्ण करता येतं. परंतु मला वाटतं आजच्या व्हिडिओसाठी एवढी चर्चा पुरेशी आहे. This discussion is enough for this video. Tomorrow I shall continue with the actual poem. Let me stop here.